हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशी ही घरच्या घरी राखी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे. 10 ते 15 मिनटामध्ये तुमची ही राखी बनून तयार होईल घरच्या घरी. खूप साहित्य कमी लागतं आपल्याला याला, तर नक्की बनवून पहा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला, आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण हा गुलाबी रंगाचा धागा आणि ही 1.20 mm ची सुई घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग तयार करायची आहे आणि या चेनमध्ये रिंगमध्ये आपल्याला चेन तयार करून घ्यायची आहे. एक दोन चेन तयार करायच्या आणि इथेच आपल्याला या रिंगमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत. एक खांब, दुसरा खांब आणि एक आपल्याला उंच खांब करायचा आहे. एक दोन वेळा सुईवर बेडा घालून घेतला आणि या रिंगमध्ये दोन दोन वेळेला आपल्याला असे 3 वेळा हे 2-2 लूप असे बाहेर काढायचे आहेत, म्हणजे आपला इथे उंच खांब तयार होतो. सुरुवातीला आपण 2 चेन घेतल्या, नंतर 2 खांब तयार केले, एक आपण इथे उंच खांब तयार केलेला आहे. उंच खांब केल्यानंतर आपल्याला इथे एक चेन तयार करायची आहे आणि हे जे उंच खांबाचा जो लूप आहे दोन्ही बाजूचा बनवताना लक्षात येतं, इथे आपल्याला एक स्लिप स्टिच किंवा मुका खांब केला तरीही चालतो. एक स्लिप स्टिच करून घ्यायचं, म्हणजे इथे आपला हा पिको तयार होतो. त्यानंतर एक दोन वेळा सुईवर विडा घालून घ्यायचा आणि पुन्हा तिथेच एक खांब तयार करून घ्यायचा आहे, उंच खांब. दोन दोन वेळेला असे 2 लूप 3 वेळा सुईतून काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे उंच डबल क्रोशे करायचा आहे, म्हणजे खांब. एक दोन वेळा आपण सुईतून 2 खांब तयार केलेले आहेत. त्यानंतर एक दोन चेन तयार करायच्या आणि तिथेच त्या रिंगमध्ये आपल्याला मॅजिक रिंगमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. ही झाली आपली एक पाकळी तयार. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे एक दोन चेन तयार करायच्या आणि या रिंगमध्ये पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने 2 खांब, एक उंच 2 चेन, 2 वेळा सुईवर बेडा घालून घ्यायचा आणि 2-2 लूपमधनं असं 3 वेळा सुई बाहेर काढून घ्यायची. हा झाला उंच खांब. एक चेन तयार करायची आणि इथे आपल्याला पिको करायचं आहे, म्हणजे असं पाकळीच्या वरती थोडंसं टोक दिसतं आपल्याला मध्यभागी. एक आपण इथे स्लिप स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक उंच खांब करायचा आहे. एक दोन आणि 3 वेळा ट्रिपल क्रोशे म्हणजे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे एक खांब, दोन खांब, एक दोन चेन एक खांब झाल्यानंतर इथे आपल्याला एक दोन चेन तयार करायच्या आणि इथे अशी स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. आता इथे मी या 2 पाकळ्या तयार करून दाखवल्या, आणखी मी 3 पाकळ्या तयार करून घेते. तुम्हाला जर 6 पाकळ्या तयार करायच्या असतील या फुलासाठी तरीसुद्धा छान दिसेल, तर मी इथे या 5 पाकळ्या तयार करून घेते, आणखी 3 पाकळ्या. इथे मी या 3ही पाकळ्या म्हणजे एकूण आपण 5 पाकळ्या तयार केल्या. शेवटी 2 चेन करून स्लिप स्टिच तयार करून घेतलं आणि हा जो लूप आहे असा ओढून घ्यायचा. ही मोठी पाकळी असल्यामुळे
इथे थोडासा गोल जास्त दिसेल आपल्याला. इथे छोटं फूलसुद्धा तयार करून घ्यायचं आहे. तर एक चेन तयार करायची आणि ही लोकर कट करून घ्यायची आहे. धागा इथे काय करायचं, हे असं ओढून घ्यायचं आणि या दोन्हीची गाठ मारून लोकर कट करून घ्यायची. ही जास्तीचे धागा मी कट करून घेते. इथे आपला हा सुंदर असा फुलाचा आकार तयार झाला. ही झाली आपली मोठी पाकळी तयार, म्हणजे फुलाचा आकार. आपण आता छोटी पाकळी तयार करून घेऊया. छोट्या पाकळीसाठी मी इथे ही पिवळ्या रंगाची लोकर किंवा धागा, लोकरीतसुद्धा तुम्ही हे बनवू शकतात, खूप छान दिसेल. मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे. इथे आपल्याला एक चेन तयार करायची आणि आपल्याला आता छोटी पाकळी करायची असल्यामुळे इथे काय करायचं, एक चेन तयार केल्यानंतर अर्धा खांब तिन्ही लूपमधनं एकदा सुई अशी बाहेर ओढून घ्यायची. त्यानंतर एक उंच खांब तयार करायचा आहे आपल्याला इथे. खांब, त्यानंतर एक चेन आणि इथे हे दोन जे लूप दिसतात तिथून आपल्याला एक चेन तयार करून इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला इथे एक खांब तयार करायचा आणि एक अर्धा खांब केल्यानंतर इथे एक स्लिप स्टिच. पुन्हा आपल्याला इथे अर्धा खांब. एक पाकळी आपली तयार झालेली आहे. एक पाकळी तयार झाली, छोटी पाकळी बनवायची आहे. एक आपण अर्धा खांब तयार केला, त्यानंतर एक खांब तयार करायचा आहे, एक चेन तयार करायची आणि इथे हे जे दोन लूप दिसतात असे घेऊन इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच, एक खांब, एक अर्धा खांब आणि पुन्हा इथे खाली मॅजिक रिंगमध्ये एक स्लिप स्टिच. अशा पद्धतीने मी हे 2 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणखी 3 पाकळ्या. जर तुम्हाला 6 पाकळ्या करायच्या असतील तर दोन्ही फुलांच्या, म्हणजे मोठ्या फुलाचं सुद्धा तुम्हाला इथे 6 पाकळ्या आणि याच्यासुद्धा 6च पाकळ्या तयार कराव्या लागतील. तर मी इथे ह्या 2 पाकळ्या करून दाखवल्या, आणखी 3 पाकळ्या मी इथे तयार करून घेते. इथे मी हे तिन्ही पाकळ्या तयार करून घेतल्या आणि शेवटी एक चेन तयार करून हा लूप असा ओढून घेतला. हा आपला छोट्या फुलाचा आकार तयार झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता ह्या दोन्हीची गाठ बांधून घ्यायची, 2 गाठ. आणि हे जास्तीचा धागा आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत. आणि हे सुंदर असं आपलं छोटं फूल तयार झालेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे, नक्की बनवून पहा. इथे मी आता ग्लू वापरणार आहे. तुमच्याकडे ग्लू नसेल तर तुम्ही इथे सुई दोराने शिवूनसुद्धा घेऊ शकतात. तर इथे मी काय करणार आहे, या छोट्या पाकळीच्या मागची बाजू ही सरळ आहे आणि ही उलट बाजू आहे. तर उलट बाजूने थोडा थोडा असा ग्लू लावून घेणार आहे आणि आपल्या या अशी पाकळीवर पाकळी ठेवून मध्यभागी असा व्यवस्थित ठेवून, म्हणजे खालची बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसायला पाहिजे, पाकळीवर पाकळी दिसली पाहिजे आपली अशी. अशा पद्धतीने मी इथे हे चिकटवून घेते. थोडंसं वाळलं की आणखी छान दिसेल. आणि इथे मी आता एक मणी लावून घेणार आहे. तर इथे मी हा मोती लावणार आहे. तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्या रंगाचंही असेल किंवा स्टोन असतील कलरफुल, ते सुद्धा लावले तरीही छान दिसणार आहेत. अशा पद्धतीने हे मी इथे चिकटवून घेतलं. हे 6 mm मणी आहे आणि इथे मी हे मोतीच घेतलेले आहेत. आणखी काही हे 6 mm आहेत सगळे. इथे मी हे 2 रंगाचे, म्हणजे आपण ज्या रंगाचे फूल बनवून घेतलेले आहेत ते एक अंदाजे आपल्याला हाताला बांधता येईल एवढ्या आकाराचा हे अशा पद्धतीने मी ही दुहेरी दोरा घेतलेला आहे आपल्या याच धाग्याचा. तर इथे काय करायचं, थोडंसं क्रॉसमध्ये, कारण आपल्या 5 पाकळ्या आहेत. तर इथे आणि या बाजूला असं
इथे मी चिकटवून घेते थोडंसं, किंवा आपण सुईने सुद्धा इथे एक नॉट करू शकतो. मला असं वाटते मी इथे जे आपण दुसरा खांब तयार केला होता तिथे मी इथे आणि या बाजूला एक नॉट अशी बांधून घेते. आता मी इथे काय केलं, हे मागे फक्त चिकटवून घेतलं आणि इथे आपल्याला एक मोती आणि एक गुलाबी आणि एक मोती असा, म्हणजे पांढऱ्या रंगाचा गुलाबी रंगाचा असा हे मणी होऊन घेतले दुहेरी, आणि इथे दोन्ही बाजूला एक एक गाठ बांधून घेतलेली आहे. तर सुंदर अशी आपली ही राखी तयार झालेली आहे. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि ही मी इथे सोनेरी रंगामध्ये सुद्धा हे मणी असे ओवून घेतलेले आहेत, चिकटवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला जी आवडेल ते तुम्ही इथे बनवू शकतात आणि मला कमेंट करून नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर. माझं इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा आहे, त्यात मी छोटे छोटे रील्स दाखवते, किंवा तुम्हाला जर तुम्ही बनवलेले हे फोटो मला जर पाठवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही मला मुद्रिका क्राफ्ट्स म्हणून मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. फेसबुक पेजसुद्धा आहे मुद्रा क्रिएशन म्हणून, तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. छोट्या छोट्या रील्स किंवा फोटो मी अपलोड करत असते. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.